लालबागच्या राजाच्या दानपेटीतील दानाची मोजदाद सुरू करण्यात आलेली आहे। गणेशोत्सवात भाविकांची सर्वाधिक गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनाला होत असते आणि यावेळी भाविक लालबागच्या राजाला मोठ्या प्रमाणामध्ये दान अर्पण करत असतात। गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून या दान केलेल्या वस्तू आणि निधीची मोजदाद सुरू करण्यात येते। बँक ऑफ महाराष्ट्र आणि जीएस महानगर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून या दानाची मोजदाद केली जाते। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या निधीचा उपयोग गरजू सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणकारी उपक्रमासाठी करत असतं। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा खजिनदार मंगेश दळवी आणि त्यांचे कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या ही मोजदाद सुरू करण्यात आली आणि तिथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। पहिल्या दिवशीचं दान जे सोनं चांदी त्याचबरोबर रुपये यामध्ये केलं जातं। काही जणांनी डॉलर आणलेले आहेत। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे सोन्या चांदीच्या वस्तू या लालबागच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत। त्यामध्ये गणरायाची मूर्ती आहे, त्याला चांदीचा आहार अर्पण केलेला आहे, मोदक आहेत, चांदीचे मोदक आहेत, त्याचबरोबर सोन्याची चेन आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे सोन्याची अंगठी, मुकुट, अगदी कॉईन जे आहेत ते कॉईन देखील आहेत आणि अशा प्रकारच्या सर्व वस्तू या सोन्या चांदीच्या वस्तू या लालबागच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत। अनेक कोट्यावधी रुपयांचं दान या लालबागच्या चरणी अर्पण केलं जातं। आपल्यासोबत खजिनदार मंगेश दळवी आहेत। कोट्यावधींचं दान अर्पण केलं जातं, याचा उपयोग खास करून सामाजिक कार्यासाठी केला जातो। काय नेमकी माहिती आहे सांगा। हा जो आता तुम्ही बघता हे पहिल्या दिवशीचं दान आहे बाप्पाकडे आलेलं, जे भाविकांनी अर्पण केलं आहे। आता हा जो बघितलं तर आमचे हे जे दान आलेलं आहे ते आता आमचे मंडळाचे सुवर्णकर आहे संजय नादा वेजक व त्यांची ही सगळी टीम आहे। आपलं ह्यांच्यामार्फत हे सगळं तपासलं जातं की ह्याचं टंच किती आहे काय, आणि त्यानंतर ह्यांचं व्हॅल्युएशन ठरवलं जातं आणि हे व्हॅल्युएशन ठरवल्यानंतर आपला जो मंडळाचा जाहीर लिलाव होतो त्या लिलावामध्ये ह्या सगळ्या वस्तू विक्री केल्या जातात व विक्री करून जे आलेले पैसे आहेत ते आपण वर्षभर जो आपल्या भाविकांसाठी जो समाजासाठी जो वापरण्यात आलेला पैसा आहे, जसं बघायला गेलं तुमचं आमचं डायलिसिस सेंटर आहे, ग्रंथालय आहे, पुस्तक पेढी आहे, आपलं कॉम्प्युटर सेंटर आहे, पेशंट एड स्कीम आहे आणि ह्यासाठी हा सगळा पैसा तो भाविकांसाठीच वापरला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।